पुण्याच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात अवकाळी पाऊस झाला। पुण्यातील पेठांमध्ये तसंच कोथरूड परिसरात देखील पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पुण्यात पावसानं धुमाकूळ घातला। अचानक आलेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर शहरातील 11 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। बालेवाडी वादळी वाऱ्यामुळे लोखंडी शेड कोसळून एक व्यक्ती जखमी झाली आहे। पावसामुळे पुण्यातील जेएम रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली। 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रिसोड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेली हळद भिजली आहे। रिसोड बाजार समिती आज 5623 क्विंटल हळदीची आवक तिथे झाली होती। त्यातील 25 ते 30% भिजलेली आहे। साताऱ्याच्या महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पावसामुळे पाणी साचले। परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे काढणीला आलेली हळद आणि जनावरांच्या चाऱ्याचं मोठं नुकसान झालंय। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। महाड आणि पोलादपूर तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। महाडच्या बाजारपेठेत विक्रेत्यांची तारांबळ उडाली तर आंबा आणि काजू या पिकांसह वीटभट्टी व्यवसायाला देखील पावसामुळे फटका बसला। सोलापुरातील बार्शी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसला। वादळी वारा आणि गारपिटीमुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालं असून बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला। जळगावच्या पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झाले आहेत। आडगाव, सावरखेडे, करमाड, मुंदाणे, हनुमंतखेडे, जोगलखेडे आणि तामसवाडीमध्ये सौम्य गारपीट झाली। त्यामुळे पिकांसह फळबागांचंही नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांसह आंबा आणि द्राक्षांनाही फटका बसलाय। नांदेडमध्ये हलकी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। हवेमध्ये गारवा आला असला तरी आंब्याच्या बागांचं मात्र नुकसान झालंय। ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागात पाऊस पडतोय। दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी गारवा तर रात्री मेघगर्जना होते। सह्याद्रीच्या या पट्ट्यातील निसर्गाची विहंगम दृश्य एका शेतकऱ्यानं टिपलेली आहे। आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते। पुण्यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यानं एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय। ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या महिलेवर उपचारासाठी दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी केली होती। 3 लाख भरण्याची तयारी असतानाही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांचा मृत्यू झालाय। दरम्यान रुग्णालयानं हे आरोप फेटाळून लावलेत तर राज्य महिला आयोगानं देखील या घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिलेत। अमित गोरखेंनी पुणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तसंच संबंधित डॉक्टरांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ॲडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ॲडमिशन डिपार्टमेंटला गेलो। ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे, काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये, आम्हाला सुश्रुत घ्यायचा। सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। तिथं नेलं होतं, वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट चांगला घरात असता आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती। खूप वाईट घटना घडली। त्या चिमुकल्या बाळांना ना खूप वाईट, आता त्यांच्यावर आता आईची ना खूप ती झालेली। मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन येतोय, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमदार आमच्या अमित गोरखे सरांचा फोन आला, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। आमचे विविध स्त्रीय सहाय्यक मित्र फोन करतायत, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा हॉस्पिटलला आपण 1-1 रुपये दरांनी जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठीच ते हॉस्पिटल कामाला येत नसेल तर त्याचा काय उपयोग? मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे।
मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली. त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेमुळे तनिषा यांना आपला जीव गमवावा लागला. सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढा उन्मत्तपणा येणं अशक्य आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय. तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाझर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना, पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही. इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं. केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्याला तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी मंत्री भरत गोगावले यांनी केली आहे. गोगावले यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौहान यांची भेट घेत ही मागणी केली. मी उद्धव ठाकरेंवर काही बोलणार नाही, मी बोलले की त्यांच्या खूप जिव्हारी लागतं, असं म्हणत उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केलेली आहे. दरम्यान तानाजी सावंत पक्षात नाराज असल्याचंही नीलम गोऱ्हे म्हटलंय. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत यांचा फोटो गायब झालाय. दरम्यान तानाजी सावंत हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते असून त्यांचं काम चांगलं आहे, कार्यकर्त्यांकडून चुकून फोटो लावायचा राहिला असेल असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी स्पष्टीकरण दिलं. बोगस मतदान यादीवर सुप्रीम कोर्टात याचिका असताना अजित पवारांकडून निवडणूक लावण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलाय. सांगोल्यामध्ये शिवसेना उभाठा पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहेत. दीपक साळुंखे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. वक्फ सुधारणा बिलाचा वंचित बहुजन आघाडीकडून विरोध करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमधील वंचितच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. वक्फ बिलासाठी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप वंचितनं केलाय. महंत रामगिरी महाराजांनी वक्फ सुधारणा बिलाचं स्वागत केलंय. वक्फचा कायदा मुळातच संविधान विरोधी असून भारतीय संविधान हे जर सर्व धर्मियांशी समभाव ठेवत असेल तर एका धर्मासाठी असा विशिष्ट अधिकार देणं हे मुळात संविधानाच्या विरोधात असल्याचं रामगिरी महाराज म्हटलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून डिपेक्स या राज्यस्तरीय चल प्रकल्पाचं पुण्यातील COEP मैदानावर प्रदर्शन भरवण्यात आलं. गेल्या 34 वर्षांपासून अभाविप हे आयोजित करते. यंदा हे डिपेक्स 11 वेगवेगळ्या थीम्सवर आधारित असणार आहे. पुण्यातील फिनिक्स मॉलमधील फूड कोर्टला भीषण आग लागली. आगीनंतर मॉलमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एकच धावपळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. आणि आता एक मोठी बातमी. सतीश भोसले उर्फ खोक्याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे वळ आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप खोक्याच्या वकिलांनी केलाय. वनविभागानं खोक्याला जिल्हा कारागृहातून ताब्यात घेतलं होतं. पाटोद्यातील कार्यालयामध्ये मारहाण झाल्याचा खोक्याच्या वकिलांनी आरोप केलाय. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. सर्वोच्च न्यायालयानं कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला मोठा दणका दिलाय. न्यायालयानं 25,000हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. सध्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसून येते आणि त्यामुळे या रोगाचं वेळीच निदान होणं देखील महत्त्वाचं आहे. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेनं 16 नागरी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आठवड्यातील 2 दिवस याबाबत तपासणी सुरू केली आहे. तसंच रुग्णांना किमोथेरपी देखील सुरू केली आहे. अमरनाथच्या नेवाळी परिसरात मोबाईलमध्ये गेम खेळू न दिल्यानं रागाच्या भरात 16 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली. 10वीचा अभ्यास कर, गेम खेळू नकोस असं पालकांनी सांगितल्यानं मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. उल्हासनगरमध्ये गादीच्या दुकानाला भीषण आग लागली. शांतीनगर परिसरातली ही घटना असून आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं संपूर्ण दुकान जळून खाक झालं.
नालासोपारा पूर्वेकडील गटाराच्या कामाचं 5 लाखांचं टेंडर काढण्यात आलं होतं. मात्र 30% वाढवून त्याची किंमत 7 करोड झाली आहे. मात्र काम अद्यापही झालेलं नाहीये आणि या घटनेमुळे मनसे आक्रमक झाली असून कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं अशी मागणी मनसेनं केली आहे. मुंबई उपनगरात तीव्र कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईनंतर नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरात कुपोषित बालकांचं प्रमाण वाढलंय. शिरसाई योजनेसाठी शिरसफूळ या तलावात पाणी सोडण्यासाठी खडकवासल्याच्या अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेली जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना बंद ठेवण्याची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वाशिम शहरासह मसला, पेन, किनखेड आणि केशवनगर या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हळद, बिजवाई, कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं. पुण्यात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केलाय. दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. पाटणा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. लाभार्थ्यांनी मागणी अर्ज करावेत असं आवाहन तहसीलदारांनी केलं. 31 मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं होतं. मात्र विमा कंपनी म्हणते सरकारनं त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरले नाहीत. त्यामुळे जर 15 दिवसात पैसे दिले नाहीत तर कंपनीत घुसून पैसा वसूल करू असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. माझ्या बाबतीतही बीड सारखा कट घडवण्याचा डाव होता. मात्र मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यानं मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कारस्थानात अडकवण्याचे प्रयत्न होते असा खळबळजनक गंभीर आरोप जयकुमार गोरे यांनी केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रुईखेड टेकाळे इथे जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीनं गावभर मिरवणूक काढण्यात आली. प्रथा परंपरेनुसार या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते. कापसाच्या दरात वाढ होत नसल्यानं जळगावातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली. मात्र आता कापसाचा भाव 7,000 रुपयांवरून 8,000 रुपये इतका झाला. माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारनं शेतकऱ्यांचा संयम पाहू नये. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ठाणे महापालिकेकडे मालकीचं धरण नसल्यामुळे ठाण्यातील गृह सोसायट्यांवर पाण्यासाठी टँकरचा आधार घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ज्या टँकरला 2,000 रुपयांची किंमत होती तोच टँकर आता 3 ते 4,000 रुपयांना विकला जाऊ लागलाय. टँकर माफियांनी केलेल्या भाववाढीचा सामना करण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे. उल्हासनगरमध्ये मोफत मिळणाऱ्या पाण्याच्या टँकरचे दर पत्रक महापालिकेनं जाहीर केलं होतं. ते आता रद्द करण्याचं आश्वासन आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिलंय. त्यामुळे पाण्याचे टँकर मोफत मिळणार असून घरगुती कार्यक्रम जसे लग्न, साखरपुडा, हळद, वाढदिवस, भंडारा अशा कार्यक्रमांसाठी दर आकारण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर बालाजी केणीकर आणि महाप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाडी धावणार आहे. राज्यातील शाळांमधील एकूण 94.72% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित झालेला आहे. विद्यार्थ्यांचा आधार प्रमाणित न होणं, आधार कार्ड उपलब्ध नसणं यामुळे अद्याप हे काम 100% पूर्ण होताना दिसून येत नाहीये. म्हणून आता उर्वरित 5% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी त्यासाठी गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा केलेला अर्ज देखील न्यायालयानं फेटाळून लावलाय. पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिल्यानं न्यायालयानं पहिला अर्ज बुधवारी फेटाळून लावला होता. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अर्ज केला, तो देखील न्यायालयानं फेटाळून लावला. मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे. त्याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डिलिव्हरी ॲपवर टीका केली आहे. डिलिव्हरी ॲप बेरोजगार गरिबांना श्रीमंतांचं डिलिव्हरी एजंट बनवतंय असं गोयल म्हटलंय. नागपूरमध्ये बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या मोहिमेतून रेल्वेला लॉटरी लागली आहे. 28 कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला असून हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी म्हटलंय.
गुढीपाडवा, साप्ताहिक सुट्ट्या, रमजान ईद आणि मार्च अखेरमुळे गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. तसंच निर्यात शुल्क शून्य केल्यानं कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेनं गेल्या 8 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्यानं सध्या सर्वत्र आवकमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 10,771 क्विंटल इतकी आवक झाली. या तुरीला सर्वसाधारण दर हा 7,044 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बहुचर्चित प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर विरोधात विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. हे मीटर लावण्याचा निर्णय मनमानी पद्धतीचा आहे असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला. मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये विविध इमारतींच्या दुरुस्तीचं तसंच नव्यानं इमारत उभारण्याचं काम सुरू आहे. उपायुक्तांनी शिव रुग्णालयाला भेट देऊन या कामाचा आढावा घेतला. तसंच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं काम 1 मे पर्यंत पूर्ण करून इमारत मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनुचित व्यापार पद्धतींचा हवाला देत भारतावर नवीन निर्यात शुल्क लादलेलं आहे. त्या टाळेबंदीचा परिणाम आयटी क्षेत्राच्या बाहेर होऊ शकतो. त्यामुळे टेरिफ प्लॅनमुळे भारतीयांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागानं मोठा निर्णय घेतलाय. 1 मे 2025 पासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन ही प्रणाली लागू होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे जाहीर केलं. पुण्यातील नागरिकांना चालू आर्थिक वर्षाच्या मिळकत कर बिलांचं वाटप 1 मे पासून सुरू केलं जाणार आहे. निवासी मिळकतींना 40% सवलत देण्यासाठी पालिकेकडून PT3 अर्जाची छाननी होणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी वक्फ विधेयकावरील चर्चेमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या जोरदार भाषणामुळे सभागृहात हशा पिकला होता. मी देतो नरेंद्र मोदींना साथ म्हणून दाखवत आहे काँग्रेसला हात. नरेंद्र मोदी आहेत मुस्लिम समाजाचे सच्चेवाली. खरेगे तुम्ही वाचवा टाळी अशा कवितांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी अपात्र असल्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले. निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आल्यानं आता डॉक्टरांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. 2024-25 या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून तब्बल 1,40,40,000 प्रवाशांनी प्रवास केला असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये प्रवाशांच्या संख्येत 10.66% वाढ झाली आहे. नवीन रेडी रेकनरमध्ये पुण्यातील घरांच्या दरात वाढ झाली आहे. प्रति चौरस फूट 2,000 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. यासोबतच इतर